रेकॉर्डेड आहे का? रेकॉर्डेड म्हणे वाटते. आणि मी दोन्ही पण स्पीकर आहे तो. स्पीकर हे या बरोबर स्क्रीनवर जा आणि त्याला शेअर हरीश ते स्क्रीन दाखवा प्रेझेंट युअर एंटायर स्क्रीन. कसे हा सगळ्यांना दिसतंय का? हॅलो हा ठीक आहे मग मी आता सुरू करत आहे. हॅलो हॅलो मी आता माझं प्रेझेंटेशन सादरीकरण सुरू करत आहे. सगळ्यांना ऐकू येत आहे? हो सर. मग आता कृपा करून आपले सगळ्यांनी मोबाईल बंद करा म्हणजे म्यूट करा आणि माझं जे काही बोलणं आहे आपण शांतपणे ऐकावं अशी तुम्हाला विनंती आहे. आजचा जो विषय आहे तो मुख्यत्वे करून दिवाळीच्या अगोदर घेण्याचं एक कारण असं आहे की या दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो, लक्ष्मी पूजनाचा उत्सव साजरा करतो. या लक्ष्मीचं जे खूप प्रसिद्ध स्तोत्र आहे त्याची रचना महर्षी अगस्ती यांनी केली आहे आणि त्याशिवाय इतर अनेक स्तोत्रांची ऋचांची रचना देखील त्यांनी केली आहे. पण त्यांचं कार्य याहीपेक्षा कितीतरी वेगळं आणि जास्त चांगलं आहे. आपल्या देशातल्या एवढ्या एका महान व्यक्तीचा आपल्याला थोडासा परिचय व्हावा, त्यांच्या योगदानाचा, कार्याचा आणि त्यातून बरंच काही आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. आपल्या परंपरेबद्दल अभिमान वाटावा असं हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे. सामान्यपणे आपल्याला ही नावं माहिती असतात पण त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या कामाबद्दल आपल्याला फारशी माहिती सहजपणे उपलब्ध नसते कारण आपण काही त्या सर्व ग्रंथांना वाचण्याची आपल्यापाशी संधी मिळत नाही, आपल्याला त्या ग्रंथही उपलब्ध होत नाही, असे अनेक अडचणी असतात. अहमदनगरच्या एका महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अगस्तींचं चरित्र सुद्धा इतक्यात 2008-9 साली प्रकाशित केलेलं आहे. ते माझ्या वाचनात इतक्यातच आलेलं आहे. ते खूप सुंदर प्रकारे त्यांनी अगस्तींचं वर्णन केलेलं आहे. त्या सगळ्यांचा उपयोग करून मी आज हे अगस्ती ऋषींबद्दलचं माझं मनोगत तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला सप्तर्षी हे नाव ऐकून माहिती आहे. 7 ऋषी आणि 1 अरुंधती असा तो ताऱ्यांचा समूह आहे आणि आपण त्यांना आपल्या देशातल्या वेगवेगळ्या ऋषींची नावं दिलेली आहेत. त्यामध्ये अर्थातच या नावांचं स्वरूप आहे हे मन्वंतरानुसार बदलत गेलेलं आहे. त्यामुळे सप्तऋषींची नावं काही पुराणांमध्ये किंवा काही ठिकाणी जी आहेत त्यात दुसऱ्या पुराणांमध्ये दुसऱ्या सप्तर्षींचा किंवा दुसऱ्या काही नावांचा उल्लेख देखील आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा अगस्ती ऋषी हे त्यातलं एक महत्वाचं तारामंडळ आहे आणि त्याला फार महत्व आहे. याचं कारण असं की तो सर्वात तेजस्वी, दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तेजस्वी तारा किंवा तारामंडळ जे आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकतं ते अगस्तींचं आहे. कॅनोपस स्टार आपण ज्याला मेष म्हणतो, मेष राशी म्हणतो, त्या राशी मंडळामध्ये हा अगस्तीचा तारा आहे आणि हा अत्यंत प्रभावी आणि चमकदार आहे. सप्तऋषींची नावं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. एका पुराणानुसार अंगिरस, अत्री, ऋतू, पुलस्त्य यांचा, पुलह आणि मारीच आणि वसिष्ठ यांचा त्यात समावेश होतो आणि सोबत अर्थातच अरुंधती आहे. तर दुसऱ्या एका पुराणानुसार अत्री, कश्यप, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, विश्वामित्र यात अगस्तीचं नाव नाही आहे. अगस्तीचा हा जो तारा आहे हा कॅपोनिचस किंवा कॅपोनिकस या सौरमंडळातला खूपच प्रकाशमान तारा आहे. एफ श्रेणीचा, म्हणजे त्याची प्रकाशाची तीव्रता खूप जास्त आहे, परंतु हा आपल्या पृथ्वीपासून फार दूर आहे. हे नाव कसं मिळालं असेल हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडेल. सुरुवातीपासून ज्या प्रकारे सप्तर्षींची नावं दिल्या गेली त्यात जैमिनीय ब्राह्मण नावाच्या ग्रंथामध्ये सगळ्यात पहिला तारा हा अगस्तीच आहे. त्यांच्यानंतर अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि विश्वामित्र. तर गोपथ ब्राह्मणामध्ये वसिष्ठ पहिले आहेत, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भारद्वाज
गंगू, अगस्ती आणि कश्यप असे आहे. आता तुम्हाला सगळ्यांना आपल्याला ऐकून अभिमान वाटायला पाहिजे. आज सुद्धा आपल्या विज्ञानामध्ये अनेक शास्त्रज्ञांची नावं, अनेक मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांची नावं कार्यांना किंवा प्रयोगांना किंवा शोधांना दिली जातात. आणि नासानी तर ही परंपरा फारच प्रामुख्याने चालविली आहे. आपल्या देशातल्याच एका महिलेचं नाव कल्पना चावला यांचं नाव आत्ता आत्ता एका चंद्राच्या पासच्या एका छोट्या उपग्रहाला देण्यात आलेलं आहे. तर हे सगळं होण्याचं कारण असं की त्या सर्व लोकांचं स्मरण आपल्याला व्हावं, त्यांच्या कामाचं स्मरण व्हावं. आणि इथे जे मंदिराचं मी चित्र दाखवलेलं आहे हे त्या सप्तर्षींचं मंदिर आहे. भारतामध्ये हे एकमेव सप्तर्षींचं मंदिर दक्षिण भारतात तमिळनाडू येथे आहे. आणि या सप्तर्षींमधून मध्ये अगस्तींचा हा तारा तेव्हा त्याचा उल्लेख आहे. अगस्तींना भारतात जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं म्हणजे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये आहे. श्रीलंका, थायलंड, म्यानमार, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, बाली या सर्व ठिकाणी अगस्ती आणि कश्यप या दोघांचा खूपच आदराने उल्लेख केला जातो. कश्यप हे आमचे आद्य पुरुष आहेत असं आजही श्रीलंकेतील लोक किंवा थायलंड मधील लोक किंवा इंडोनेशियातील लोक अभिमानाने सांगतात. हे जे मंदिर आहे हे अगस्ती ऋषींचं मंदिर इंडोनेशियामधलं आहे. जावा आणि इंडोनेशियामध्ये जवळपास 7व्या शतकापर्यंत अगस्ती ऋषींची पूजा आणि त्यांचा सन्मान मोठ्या प्रमाणात केला जात होता. याच्याबद्दल आता इंडोनेशियाच्या एका संसद सदस्यांनी असं खूप गौरवाने म्हटलंय की हिंदुइझम वॉज इंडोनेशियाज मेन रिलिजन फॉर 1000 इयर्स. सो इट हॅज इट्स इन्फ्लुएन्स अँड इट इज व्हेरी स्ट्रॉंग इव्हन टुडे. बहुतेक अगस्ती ऋषींची जी मंदिरं आहेत ती फार मोठी नाही आहेत. पण एक तुम्हाला अजून एक नाव सांगू इच्छितो. परमस्तुती हे नाव असणारा इंडोनेशियन एक मुसलमान आर्किओलॉजिकल ऑफिसर आहे. त्याचं असं म्हणणं आहे की अगस्ती ऋषींनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आणि कल्पना दिल्या, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही हे मंदिर बांधलेलं आहे. मग हे अगस्ती ऋषी आहेत तरी कोण? तर आपण ज्याला ऋषी परंपरा असं म्हणतो अशा महान ऋषी परंपरेतले एक महत्वाचे ऋषी आहे. ते खूप मोठे थोर दार्शनिक आणि चिंतनिकही होते. त्यांनी अनेक प्रकारे आपल्या देशातील विविध विद्यांना शास्त्रांना संपन्न करण्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानामुळे भारतातल्या बहुतेक सर्वच प्रांतांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अगस्ती ऋषींचा उल्लेख, नामोल्लेख किंवा स्थळ उल्लेख आहे. हे आपल्याला त्याचा मोठा आनंद वाटला पाहिजे. अगस्ती खऱ्या अर्थाने भारताचे राष्ट्र निर्माता आहे. त्यांचं आज स्मरण करायचं खरं कारण माझ्या दृष्टीने तरी हेच आहे की आज जो आपल्याला दक्षिण आणि उत्तर भारत एकत्र दिसत आहे त्या दक्षिण आणि उत्तर भारताला एका सूत्रात बांधण्याचं, एकत्र आणण्याचं आणि दोघांमध्ये समान परंपरा, समान विचार वैभव, संस्कृती वैभव आणण्याकरता मोठं योगदान महर्षी अगस्तींनी दिलेलं आहे. एक काळ असा होता की जेव्हा उत्तर भारताचा जो सर्व सांस्कृतिक प्रवाह हा विंध्य पर्वतापाशी जाऊन थांबलेला होता. एवढा मोठा पर्वत ओलांडून जाऊन पलीकडच्या लोकांना एकरूप करण्याकरता, त्यांच्याशी एकसंगता ठेवण्याकरता लागणारं कौशल्य, सामर्थ्य, धैर्य आणि साहस असणारी माणसं त्या काळात निश्चितच कमी असणार. अशा वेळेला दक्षिण भारतामध्ये विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या भागामध्ये संपूर्ण वैदिक संस्कृतीचा प्रचार, प्रसार आणि प्रस्थापना करण्यात अगस्ती ऋषींचं मोठं योगदान आहे. एक अजून सिद्धांत एक कोणी प्राध्यापक अभ्यंकर म्हणून आहेत त्यांनी मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो आपल्याला अगस्तीचा तारा दिसतो त्याचं भ्रमण एका विशिष्ट कक्षेनी होतं आणि त्या भागामध्ये तसा तो दिसतो. आणि जसं आपण आताच मी तुम्हाला सांगितलं की अगस्ती ऋषी हे उत्तर भारतातून दक्षिण भारतात आले, तर ते कसं काय बरोबर आहे हे त्यांनी अगस्ती ताऱ्याच्या भ्रमणाच्या कक्षेवरून इथे दर्शविली आहे आणि त्याला किती वर्ष लागतात आणि अगस्तींनी विंध्य पर्वत ओलांडला याचा नेमका अर्थ काय हे त्यांनी गणित आणि ज्योतिर्गणिताच्या साह्याने सिद्ध करण्याचा एक प्रयत्न केलाय. खरोखरच आपण याचा विचार केला पाहिजे. अगस्ती ऋषींचा जन्म मित्रा, वरुण आणि उर्वशी यांच्या संयोगातून झाला. त्यांचा जन्म एका कुंभात झाला. त्यांच्या बरोबरच त्यांचे बंधू, त्यांचे जुळे बंधू म्हणजे वसिष्ठ त्याच कुंभात जन्माला आले. एकाच घरात दोन श्रेष्ठ विचारवंत तपश्चर्या करणारे मुनी जन्माला येण्याचं हे फार विरळ उदाहरण आहे. ते मातीच्या कुंभातून जन्माला आले म्हणून त्यांचं नाव अगस्ती असं ठेवण्यात आलं आणि कुंभोदक असंही त्यांचं एक नाव आहे. आपल्याला कदाचित ही वनस्पती पाहून माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये
सर्वत्र दिसणारी ही जी वनस्पती, हिला लाल रंगाची फुलं येतात, तिचं नाव देखील अगस्ती ऋषींवरूनच अगस्ती असं ठेवण्यात आलं आहे. अगस्तींना दक्षिण भारतामध्ये, विशेषतः तमिळनाडूमध्ये सिद्धार्थ म्हणजे सिद्ध पुरुष असं म्हणतात. याचं कारण आहे की जो व्यक्ती एखाद्या शास्त्रामध्ये किंवा अनेक शास्त्रामध्ये अत्यंत तज्ञ आहे, त्याला ज्ञानाची पूर्ण माहिती झालेली आहे आणि विविध प्रकारच्या योगिक क्रिया करू शकतो, अशा व्यक्तीला सिद्धार्थ असं नाव किंवा असं पद दिलं जातं. तिबेटमध्ये आणि लंकेत सुद्धा अगस्ती ऋषींचा सिद्धार्थ याच नावाने उल्लेख केला जातो. त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ रचना केली, त्याच्यामुळे विविध प्रकारच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अगस्ती ऋषींचा खूप योग्य प्रकारे उल्लेख करण्यात आला आहे. विशेषतः दक्षिण आपल्याला म्हणजे एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे दक्षिण आशियामध्ये जेवढे प्राचीन ग्रंथ आता मिळालेत गेल्या 100-125 वर्षांमध्ये, विशेषतः थायलंड, जावा, सुमात्रा, बाली येथे, त्या सर्व ग्रंथांमध्ये अगस्ती ऋषींचा अत्यंत आदराने उल्लेख केलेला आहे. यापैकी अनेक ग्रंथ ज्यांच्यामध्ये अगस्ती ऋषींचा उल्लेख आहे ते 6व्या ते 9व्या शतकात निर्माण झालेले आहेत आणि त्यात अगस्ती ऋषींच्या योगदानाचा, त्यांच्या अनेक वैदिक आणखीन इतर शास्त्रांच्या कार्याचा मोठा गौरवाने उल्लेख केला आहे. त्यातले काही ग्रंथ तत्वज्ञानाशी संबंधित आहेत तर काही रत्नशास्त्रासंबंधी आहेत आणि या ग्रंथांच्या प्रती आज इंडोनेशियातल्या काही ग्रंथालयांमध्ये खूप काळजीपूर्वक ठेवण्यात आले आहेत. जावा नावाच्या बेटामध्ये, जे इंडोनेशियापासून जवळ आहे, तिथे आपल्याचा नकाशा दिलेला आहे. अगस्ती ऋषींची अनेक मंदिरं आहेत. शंकराची जिथे कुठे पूजा आणि उपासना होते त्यासोबत अगस्ती ऋषींची देखील उपासना केली जाते, अगस्ती ऋषींची पूजा केली जाते. याचं कारण अगस्ती ऋषींनी शैव पंथाचा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार केला. शंकर, पार्वती, नंदी यांचं जिथे जिथे मंदिर इंडोनेशिया, जावा या भागात आहे, तिथे तिथे अगस्ती ऋषींची सुद्धा मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इंडोनेशियातल्या बोरोबुदूर सारख्या मोठ्या मंदिरांमध्येच नव्हे तर जावा, बाली सारख्या अनेक बेटांवर जी विशाल मंदिरं आहेत, त्या मंदिरांमध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये अगस्ती ऋषींचं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं, त्यांची मूर्ती पाहायला मिळते. डिनो नावाचे काही इतक्यात हस्तलिखित सापडली, ती जवळपास 760 इसवी सन 760 मधली आहेत. त्या ग्रंथांमध्ये अगस्ती ऋषींचा मोठ्या आदराने उल्लेख केलेला आहे. कंबोडिया या देशामध्ये 6व्या शतकामध्ये इंद्रवर्मन नावाच्या राजाने अगस्ती ऋषींचं पहिलं मंदिर बांधलं आणि तो स्वतःला अगस्ती ऋषींचा वंशज मानत होता असा उल्लेख असणारा एक शिलालेखही मिळालेला आहे. आपल्या प्रत्येकाला लक्ष्मी सूक्त, स्त्री सूक्त वाचायची आवड असेल, याच्यापैकी ललिता सहस्त्रनाम नावाचं जे स्तोत्र आहे त्याची रचना अगस्ती मुनींनी केलेली आहे. याचा ब्राह्मण पुराणामध्ये उल्लेख आहे. विष्णूची आणि लक्ष्मीची स्तुती करणारं हे जे स्तोत्र आहे त्याची सुरुवातच अगस्त्य उवाच अश्वानन महाबुद्धे सर्वशास्त्र विशारद कथितम ललिता दिव्याश्चरितम परम अद्भुतम अशी आहे. आणि या जवळपास फार मोठ्या जवळपास 60 श्लोकांच्या स्तोत्रामध्ये ललिता म्हणजेच अर्थात लक्ष्मीचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन अगस्ती मुनींनी केलं आहे. आपल्यापैकी काही लोकांना सकाळी उठून आदित्य हृदय स्तोत्र नावाचं स्तोत्र वाचायची आवड असेल, आपला छंद असेल किंवा आपली एक परंपरा असेल. हे आदित्य हृदय स्तोत्र जे आहे हे रामाला अगस्ती मुनींनी, जेव्हा रावण आणि रामाचं युद्ध सुरू होतं त्यावेळेला सूर्योपासना करण्यासाठी आणि रामाचा श्रमपरिहार करण्याकरता, अधिक शक्ती मिळण्याकरता, सूर्यापासून अधिक ऊर्जा मिळण्याकरता अगस्ती ऋषींनी तयार केलं आणि रामाला दिलेलं आहे. त्याच्यात तुझी सुरुवातच पहा, ततो युद्ध परिश्रांतम समरे चिंतया स्थितम रावणम जागृतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम. समोर रावण उभा आहे, युद्धाच्या परिश्रमाने राम थकला आहे, त्याला पुनश्च ऊर्जा द्यावी, सूर्यासारखं तेजस्वी होऊन त्यांनी चमकावं, प्रकाशमान व्हावं, याच्याकरता या स्तोत्राची रचना अगस्ती ऋषींनी केलेली आहे. पण महालक्ष्मीची अनेक स्तोत्र वाचली ऐकली असतील. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते यासारखंच अगस्ती ऋषींनी लक्ष्मीचं एक अष्टक तयार केलं आहे. मातरम नमामि कमले कमल यातक्षी श्री विष्णू हृत्कमलम वासिनी विश्वमाता शिरोदगे कमल कोमल गर्भगौरी लक्ष्मी प्रसिद्ध सततम नमता शरण्ये. अशा अनेक स्तोत्रांची रचना अगस्ती ऋषींनी केली आहे. सामान्यपणे श्री संपदा वैभव प्राप्त व्हावं आणि त्या माध्यमातून आयुष्य सुखकर व्हावं
अशा भावनेने अशा अनेक स्तोत्रांची रचना या ऋषींनी केली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शाळांमध्ये आपण लहानपणी कदाचित या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवीर देवई सदा वंदिता सामाम पादू सरस्वती भगवती निश्चयची जाड्यपा. हा हा जो श्लोक आपण म्हणतो याची पण रचना अगस्तींनीच केलेली आहे. देवी सरस्वतीची स्तुती करणारा, ज्ञानाचं महत्व सांगणारा, बुद्धिमत्तेचं महत्व सांगणारा, विवेकाचं महत्व सांगणारा हा संपूर्ण रचना श्री अगस्त्य ऋषींनी केलेली आहे. याशिवाय अगस्त्य संहिता नावाचा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ अगस्त्य ऋषींनी तयार केला आहे. हा स्कंद आणि अगस्त्य ऋषी यांच्यामधला संवाद आहे. आपल्याला भृगु संहितेची कदाचित माहिती असेल. भृगु संहितेमधून आपल्याला जन्मपत्रिका भविष्य वगैरे याबद्दलची माहिती मिळते. अगस्त्य ऋषींनी सुद्धा अशाच प्रकारच्या एका अगस्त्य संहितेची रचना केली आहे, पण ती मात्र ज्योतिष शास्त्राबद्दल फक्त नाही, त्यात अनेक विषय आहेत. अगस्त्य ऋषींच्या पत्नीचं नाव लोपामुद्रा होतं. ती विदर्भ राजाच्या निमिष नावाच्या राजाची मुलगी होती. अगस्त्य ऋषी बरेच वयस्क जेव्हा झाले होते त्यावेळेला ते एकदा या राजाकडे गेलेत आणि त्यांनी त्याला म्हटलं, मला तुझ्या मुलीशी विवाह करायचा आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढा ज्येष्ठ वयाचा व्यक्ती आपल्या या लहान तरुण मुलीशी लग्न करणार म्हणजे कसं काय. परंतु लोपामुद्रा त्याला तयार झाली. आणि मला सगळ्यांना आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट मला अशी वाटते, अभिमानाची वाटते, की अगस्ती जेवढे तेजस्वी आणि बुद्धिमान होते तेवढीच त्यांची पत्नी लोपामुद्रा विदुषी आणखी बुद्धिमान होती. तिने अनेक ऋचा ऋग्वेदात तयार केलेल्या आहेत. तिच्या नावाने अनेक ऋचा आहेत ऋग्वेदाने. तिचा अनेक पुराणात अत्यंत महत्वाची विदुषी थोर लेखिका म्हणून तिचा उल्लेख आहे. याच्यावरून आपल्याला त्या महान स्त्रीचा परिचय होऊ शकतो. अगस्तींचं खरं योगदान काय आहे तर ते एक महान भाषावीर होते. भाषाशास्त्राचा विकास ही सोपी गोष्ट नाही. आवाज आणि त्याच्या आधारावर शब्दांची रचना करणं, तालव्य ओष्टव्य वगैरे वगैरे, त्या भाषेला योग्य व्याकरणाची शिस्त देऊन भाषेचा विस्तार करणं, भाषेला आधार देण्याकरता लिपी. ऋग्वेदांच्या काळामध्ये वेदकाळामध्ये ग्रंथ रचना लेखी स्वरूपात होत नसे, ती मुखोद्गत करावी लागत होती. ती लेखी स्वरूपात करता आली. लेखन कला जर विकसित झाली तर या ग्रंथ यांना चिरंजीव स्वरूप प्राप्त होईल. त्या रचनेच्या माध्यमातून त्याचा अनेकांना अभ्यास करता येईल, ज्ञान प्राप्त होईल. याच्याकरता एक सुव्यवस्थित अशी लिपी, भाषा रचना, भाषाशास्त्राची निर्मिती आणि लेखन शैलीची निर्मिती या सर्वांचं श्रेय अगस्त्य ऋषींना दिलं जातं. ताडपत्रावर अक्षरांचं लेखन करणं आणि त्या माध्यमातून ग्रंथ व विचार साहित्य जोपासणं, जपून ठेवणं, पुढच्या पिढींकरता त्याचा वारसा पोहोचवणं, हे किती मोठं काम आहे. ज्या प्रकारचं काम गटेनबर्ग यांनी केलं, ज्या प्रकारचं काम अनेक इतर भाषाविदांनी केलं, तेच काम भारतामध्ये अगस्त्य ऋषींनी सर्वप्रथम केलं. आणि तुम्हाला म्हणजे आनंद वाटतो मला सांगताना की त्यांच्या या मोठ्या योगदानाबद्दल भाषाशास्त्रातल्या एक त्यांचं स्वतंत्र मंदिर केवळ भाषेच्या योगदानाकरता तमिळनाडूत आहे. संस्कृत आणि तमिळ भाषेची निर्मिती, रचना, विकास आणि विस्तार करणारा हा एक महान लेखक, या दृष्टीने त्यांना मोठं आदराने स्थान या मंदिरात दिलं आहे. महत्वाचं म्हणजे फोनेटिक्स, म्हणजे बोलण्याच्या आधारावर आपण शब्दांचा ज्या प्रकारे उच्चार करतो त्याच्या आधारावर भाषेचं व्याकरण तयार करणं, भाषेची रचना करणं, या सगळ्यांचं श्रेय अगस्त्य ऋषींना दिलं जातं. शब्द कसा उच्चारावा, त्या शब्दाचा नेमका अर्थ काय होईल, त्याचं व्याकरण काय राहील आणि लिखाणाची शैली कशी विकसित करता येईल, या सर्वांबद्दल त्यांनी मोठं मोलाचं संशोधन केलं. आपल्याला आज जी तमिळ भाषा माहीत आहे त्या तमिळ भाषेचं पहिलं व्याकरण अगस्त्य ऋषींनी दिलं आहे असं मानलं जातं. तमिळ भाषा त्या अगोदरपासून होतीच, पण त्या भाषेला एक शुद्ध व्यवस्थित रचना, आकार आणि स्वरूप देण्याचं काम, त्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारची काव्य रचना करण्याचं काम, त्या भाषेला एक शास्त्र म्हणून विकसित करण्याचं काम अगस्त्य ऋषींनी केलं. भारतातल्या दोन महान प्रांतातील वेगवेगळ्या भाषा समूहांना, विचार समूहांना, संस्कृतींना जोडण्याचा किती मोठा दुवा अगस्त्य ऋषींच्या माध्यमातून आहे. तमिळ आणि संस्कृत, दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना एकत्र आणणारा, एका सूत्रात बांधणारा एक भारतीय संस्कृती, भारतीय विचार, भारतातला तत्कालीन सनातन धर्माचा विचार, हिंदू धर्माचा विचार करणारा हा एक महान व्यक्ती म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. तमिळ भाषेच्या शिल्पकार म्हणूनच त्यांचा उल्लेख केला जातो.
व्याकरण, ग्रंथरचना, साहित्य रचना, त्याचा प्रसार, जतन या सर्वांकरता अगस्ती ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. तमिळनाडूच्या अनेक ताडपत्रावर लिहिलेल्या ग्रंथांमध्ये त्यांचा यामुळे मोठ्या आदराने उल्लेख केला जातो की या भाषेच्या विकासा आणि उद्धाराकरता म्हणजे अगस्ती ऋषींनी केलेलं योगदान आपण कधी विसरणार नाही, असं अनेक कवी विचारवंत आदराने उल्लेख करतात. संस्कृत भाषेत विशेषतः ऋग्वेदामध्ये अनेक ऋचां आणि मंडलांची रचना अगस्ती ऋषींनी केलेली आहे. त्यांनी स्मृतींची रचना केली आहे. वैदिक काळातलं विविध प्रकारचं काव्य त्याचीही रचना अगस्ती ऋषींच्या नावाने ओळखली जाते. लक्ष्मीचं स्तोत्र असेल, सरस्वतीचं स्तोत्र असेल, स्त्रीचं स्तोत्र असेल, आदित्य म्हणजे सूर्याचं स्तोत्र असेल, या प्रत्येकाचं स्तोत्र, त्याची स्तुती आणि त्याचं वर्णन आणि त्याचं त्या काळातलं महत्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अगस्ती ऋषींच्या लिखाणाचा आपल्याला खचितच उपयोग होतो. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील 165 ते 192 या ऋचा अगस्ती ऋषींनी रचलेल्या आहेत. त्यांचा मुलगा इंध्वम आणि धुळच्युत यांनी देखील नवव्या मंडळातील 25 आणि 26व्या सूक्तांची रचना केलेली आहे. म्हणजेच त्या घराण्यामध्ये त्या परंपरेत सातत्याने ज्ञानाची उपासना होत होती. लोपामुद्रांनी तर केवळ ऋचाच लिहिल्या नाही तर काही स्मृती देखील तिच्या नावाने आहे. तिने अनेक स्तोत्रांची रचना केलेली आहे. अगस्तींनी ज्याप्रमाणे लक्ष्मी आणि सरस्वतीच्या स्तोत्रांची रचना केली त्याचप्रमाणे लोपामुद्राने देखील काही स्तोत्रांची रचना केली आहे. त्यांचं वेगळेपण किंवा महत्व जर कशात असेल तर त्यांनी एक विचार परंपरा, अगस्ती नावात आपल्याकडे अनेक ऋषींच्या नावाचे गोत्र आहेत. वसिष्ठ असेल, अंगिरस असेल, भारद्वाज असेल, तसंच अगस्तींचं एक गोत्र आहे. त्या गोत्रात म्हणजे अगस्तींच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने काहीतरी चांगलं योगदान केलं पाहिजे, त्याच्या शिष्यांनी काहीतरी वेगळं योगदान केलं पाहिजे, अशी एक वैचारिक परंपरा विकसित व्हावी याच्याकरता खूप प्रयत्नपूर्वक अगस्तींनी प्रयास केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आश्रमांची स्थापना केली. त्याच्याबद्दल मी सांगणारच आहे. त्यांचं नाविन्य दुसऱ्या एका गोष्टीमुळे आहे की त्यांनी केवळ ग्रंथांची रचना केली नाही तर भारतीय संस्कृतीचा विस्तार संपूर्ण भारतभर व्हावा याच्याकरता त्यांनी भ्रमण केलं. वेगवेगळ्या ठिकाणी आपले आश्रम स्थापन केले. संपूर्ण भारतात एकतेचा संदेश देणारा त्या काळातला आणि आज आपण तो जोपासला पाहिजे की आपण सर्व भारतीय या दृष्टीने कार्य करणारा तो एक महान विचारवंत आहे. एकंदर 96 ग्रंथांची रचना त्यांनी केलेली आहे. त्याची विविधता जर आपण लक्षात घेतली या 96 ग्रंथांची तर आपल्याला एकच व्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात किती चांगलं मोठं योगदान देऊ शकतो याचं आपल्याला आकलन होईल. युद्धशास्त्र, साहित्य, तत्वज्ञान, विज्ञानशास्त्र या सर्वांमध्ये अगस्ती ऋषींचं योगदान अत्यंत वाखाणण्यासारखं आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. आयुर्वेद, युद्धशास्त्र, रत्नशास्त्र, तंत्रशास्त्र, रसायनशास्त्र, नाडीशास्त्र, योगशास्त्र या सर्वांच्या विकासाकरता, या सर्वांमध्ये नवीन सिद्धांत मांडण्याकरता अगस्ती ऋषींनी प्रयत्न केले. आपले सिद्धांत मांडले. त्यांनी त्या शास्त्रातले वेगवेगळे ग्रंथ लिहिले आहेत. जसं की रसायनशास्त्राचा त्यांचा ग्रंथ आहे अगस्त्य रसायन या नावाने. स्थापत्यशास्त्रावर त्यांची ग्रंथरचना आहे. मंदिरांची रचना कशी करता येईल, मंदिरांची रचना करताना कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. माझ्या समोर आता एक चित्र नाही आहे परंतु आपण त्याला स्टेप पिरॅमिड म्हणतो, पायऱ्या पायऱ्यांचा पिरॅमिड. अशा प्रकारच्या पिरॅमिडची रचना करण्याचाही त्याचा एक म्हणजे अशा प्रकारचा एक पिरॅमिड दक्षिण भारतात उपलब्ध आजही आहे का मंदिरासमोर, त्या मंदिराची आणि त्या पिरॅमिडची रचना अगस्ती ऋषींनी केली असं मानलं जातं. अगस्ती कलाधिकारम नावाचा एक तमिळ ग्रंथ आहे की जो विशेषतः नृत्य आणि विविध कलांच्या बद्दल आहे. अगस्ती संहिताबद्दल तुम्हाला मी आता सांगितलंच आहे. अगस्तींचा वेगवेगळ्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आहे. विशेषतः रामायणात तर प्रभू रामाला मार्गदर्शन करणारे महान ऋषी म्हणून अगस्ती महर्षींचा उल्लेख केला जातो. ते दशरथ राजाचे स्वामी म्हणजे कुलस्वामी आहेत. जसे की वसिष्ठ हे त्यांचे कुलगुरू होते तसे अगस्ती हे त्यांचे कुलस्वामी आहेत. रामचंद्रांनी अगस्ती ऋषींसोबत बराच काळ व्यतीत केला आणि त्याच्यामध्ये झालेल्या संवादामधून त्यांना अनेक शास्त्रांचा, शस्त्रविद्येचा आणि तंत्रांचा परिचय झाला असा उल्लेख रामायणामध्ये आहे. रामायणातली आणखीन एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये अगस्ती ऋषींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. इल्वल आणि वातापी या नावाचे 2 राक्षस कर्नाटकाच्या आणि मध्य भारताच्या सीमेवर राहत होते. ते अत्यंत क्रूर आणि धूर्त होते. ते लोकांना फसवायचे, त्यांना जेवायला बोलवायचे आणि मग त्यांना ठार करून त्यांची संपत्ती लुटून घ्यायचे. अगस्ती ऋषींना जेव्हा हे कळलं तेव्हा ते स्वतः त्यांना भेटायला गेले
वातापीची पद्धत अशी होती की तो आपल्या भावाचा तो मांस शिजवायचा आणि समोरच्या माणसाला खाऊ घालायचा आणि मग त्याला आवाज द्यायचा, इल्वला तू कुठे आहे? मग तो म्हणायचा मी इथे आहे, आणि त्या माणसाचं पोट फोडून तो बाहेर यायचा. अर्थात ही कथा आहे. जेव्हा अगस्तींना त्या प्राशन करण्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी ते खाऊन टाकले. आणि जेव्हा त्याच्या भावाने त्याला आवाज दिला, हाक दिली, तेव्हा तो म्हणाला, आता तो वापस येणार नाही, त्याला मी खाऊन टाकलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्याही राक्षसाचा त्यांनी वध केला. एक प्रकारे या गोष्टीची सत्यता आपण तपासून पाहू शकत नाही, परंतु याच्यावरून अनेक असुरांचा संहार करण्याकरता अगस्तींनी कार्य केलं असं लक्षात येतं. ताटिका, मारी, सुंद या राक्षसांच्या पैकी सुंद राक्षसाचा, तो की ताटिकेचा पती होता, त्याचा वध अगस्ती ऋषींनी केला. रामाकडून त्यांनी मारीचाचा आणि ताटिकेचाही वध करवून घेतला. अगस्तींना स्थापत्य कला ज्ञात होती असं का म्हटलं जातं? तर वातापी नावाचं कर्नाटकात आजही एक शहर आहे. तिथे गणेशाचं मोठं मंदिर आहे, वातापी गणपती या नावाचं. त्या नगराची रचना सर्वप्रथम अगस्ती ऋषींनी केली असं मानलं जातं. तमिळनाडूमधल्या अनेक नगरांच्या रचनेला, राजधान्यांच्या रचनेला अगस्ती ऋषी यांनी सहाय्य केलंय, मार्गदर्शन केलंय असं त्या भागातल्या लोकांचं मानणं आहे. विंध्य पर्वताबद्दलची एक कथा सुद्धा अगस्ती ऋषींच्या संदर्भात सांगितली जाते. एकदा मेरू आणि विंध्य पर्वतामध्ये स्पर्धा लागली की कोण जास्तीत जास्त उंच होऊ शकेल, कोण श्रेष्ठ आहे. अर्थात जिंकण्याकरता म्हणून विंध्य पर्वताने आपली उंची वाढवायला सुरुवात केली. विंध्य हा अगस्तींचा शिष्य होता. अगस्तींनी त्याला सांगितलं की आता हे बघ, मी हा पर्वत ओलांडून दक्षिण भारतात जात आहे, मी परत येईपर्यंत तू असाच नतमस्तक होऊन राहा. आणि अगस्ती परत कधीच उत्तर भारतात आले नाहीत. त्यामुळे विंध्य पर्वताची उंची एका ठिकाणी थांबली आणि लोकांना विंध्य पर्वत ओलांडून दक्षिण भारतात जाणं शक्य झालं. कथेचा काय जो अर्थ आहे तो आपण आपल्या मनाने लावू शकतो, परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की विंध्य पर्वताच्या उल्लंघनाकरता अगस्ती ऋषींनी काहीतरी विशिष्ट रचना केली असावी. आणखीन एक अगस्ती ऋषींबद्दलची कथा सांगितली जाते रामायणातच, की जेव्हा समुद्राला खूप गर्व झाला की माझ्यापाशी अफाट शक्ती आहे, त्यावेळेला अगस्ती ऋषींनी संपूर्ण समुद्राचं प्राणी प्राशन करून त्याला त्याचं मूळ स्थान दाखवून दिलं. कदाचित भूमी संपादनाच्या संदर्भात ही कथा असावी. अगस्ती आणि लोपामुद्रा या दोघांची एकत्र असणारी मंदिरं देखील दक्षिण भारतात खूप आहेत. अनेक ठिकाणी अगस्ती ऋषी आणि त्यांची अत्यंत तरुण पत्नी लोपामुद्रा यांच्या एकत्र मूर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. भारतात ऋषी आणि त्याची पत्नी यांचं, ऋषींची अनेक मंदिर आहेत, पण ऋषी आणि त्याची पत्नी एकाच मंदिरात आहे असं मात्र केवळ अगस्त्य आणि लोपामुद्रा यांचंच मंदिर आहे, आणि ते दक्षिण भारतामध्ये आहे. आयुर्वेदाचा भारतात अनेक शतकांपासून, काही सहस्त्र वर्षांपासून कदाचित विकास झालेला आहे. आज सुद्धा सिद्ध मेडिसिन या नावाने किंवा सिद्ध आयुर्वेद या नावाने जे वैद्यक शास्त्र भारतामध्ये प्रचलित आहे, त्याचे आद्य प्रवर्तक, या सिद्ध आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक म्हणून महान अगस्ती ऋषींचा उल्लेख केला जातो. त्यांनी अनेक प्रकारच्या वनस्पती, त्यांचे गुणधर्म, त्याचा उपयोग याबद्दलची माहिती आपल्या ग्रंथांमध्ये नमूद करून ठेवली आहे. त्या सर्वांचा वापर करून आजही अनेक रोगांवर उपचार केले जातात. रत्नांचा परीक्षा कशी करावी, वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आणि त्यांची वैशिष्ट्ये, त्या आधारावर रत्नांचं मूल्य कसं ठरवायचं, रत्नांचा उपयोग कसा करायचा, याच्याकरता रत्न परीक्षा नावाचा ग्रंथ देखील अगस्ती मुनींनी लिहिला. या ग्रंथाची आत्ता नवीन आवृत्ती निघालेली आहे उत्तर भारतामध्ये. त्यात त्यांनी प्रत्येक प्रकारचं रत्न, त्याचं वजन, त्याचा उपयोग, त्याचं स्वरूप या सर्वांबद्दल अत्यंत सखोल विवेचन केलं आहे. यातला किती भाग सत्य आणि बरोबर आहे, किती भाग आता समजुतींवर आधारित आहे, याच्याबद्दल मला निश्चित माहिती सांगता येणार नाही. परंतु अशा प्रकारे एखाद्या वस्तूचा अभ्यास करण्याचा विचार करणं आणि तशा प्रकारे त्याची ग्रंथरचना करणं हे स्वतःच एक मोठं कार्य आहे. युद्धतंत्राचा तर अगस्त्य ऋषींना जनकच मानलं जातं, कारण अनेक प्रकारच्या युद्धकला, युद्धाची तंत्रे यांचं पितृत्व त्यांच्याकडे आहे. धनुर्विद्येमध्ये अनेक नवीन प्रयोग त्यांनी केले. मल्लविद्या हा त्यांचा अत्यंत आवडीचा एक भाग होता. त्यांनी आपल्याला आज माहीत असलेल्या अनेक भारतीय मल्लविद्यांचे प्रकार, विशेषतः मल्लयुद्धांमध्ये वापरलेल्या तंत्रांचा श्रेय अगस्ती मुनींना दिलं जातं. मलखांब नावाचा जो खेळ आपल्या सर्वांना परिचित आहे, त्याचंही जनकत्व अगस्ती ऋषींना दिलं जातं. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांना आज जुडो आणि कराटे हे माहिती आहे. केरळामध्ये त्याला वर्माक्ले असं नाव आहे, तर तमिळनाडूमध्ये कालारिया पातायुत्तू असं नाव आहे.
या दोघांचेही जनकत्व अगस्ती ऋषींकडे जातं. त्याचं त्यांनी केलेलं नाव युयुत्सू असं आहे. आणि गंमत म्हणजे चीनमध्ये आणि जपानमध्ये या दोन्ही विद्या भारतातून आल्या आहेत आणि त्या अगस्ट्रा या नावाच्या ऋषींनी दिल्या आहे असे उल्लेख असणारे अनेक ग्रंथ देखील आहेत. ते सर्व लोक या म्हणजे शस्त्राशिवाय लोकांशी युद्ध करण्याच्या या कलेला अत्यंत महान मानतात आणि त्याचं जनकत्व अगस्ती ऋषींकडे जातं. आपण ज्याला मार्शल आर्ट म्हणतो अशा प्रकारच्या या शस्त्रविहित विरहित युद्धाच्या कलेचा त्यांनी विकास केला. स्वयं संरक्षणासाठी अगस्त्य मुनींनी ही कला विकसित केली. वनातून जंगलातून जाताना जर समजा एखादा राक्षस, एखादा वाघरू किंवा एखादा जंगली शापत समोर आलं तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, स्वतःचं संरक्षण कसं करायचं या हेतूनही त्यांनी द्यावी. सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे नौकानयन. चांगल्या उत्तम नौका कशा निर्माण करता येतील, कोणत्या हेतूने प्रवास करायचा असेल त्याकरता कशा प्रकारच्या नौकेची बांधणी केली पाहिजे, मोठ्या नौका, समुद्रातून जाणाऱ्या नौका, नदीत प्रवास करणाऱ्या नौका, या सर्वांच्या बाबतचा अत्यंत परिपूर्ण असा एक ग्रंथ अगस्ती ऋषींच्या नावाने आहे. कंबोडिया आणि श्रीलंका येथे जेवढ्या मंदिरं आहे अगस्ती ऋषींची त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या नौकांची चित्र काढलेली आहेत. आणि असं त्यांचा असा विश्वास आहे त्या लोकांचा की सर्वप्रथम भारतातून, विशेषतः दक्षिण भारतातून जे महान ऋषी, विचारक, राजे वगैरे आलेत त्यांच्याकरता ज्या नौकांची रचना झाली ती अगस्ती ऋषींनी सांगितलेल्या ग्रंथानुसार झाली आहे. आणि त्यामुळे आमचा संस्कृतीशी परिचय झाला असं त्या लोकांचा विश्वास आहे. व्हिएतनामचं जुनं नाव चंपा असंच आहे. जलमार्गांचा विस्तार आणि त्यामध्ये प्रवास आणि व्यापार करण्याकरता विशेषतः लंका, मलाया, व्हिएतनाम, कंबोडिया आणि इंडोनेशिया व बाली या देशांमध्ये जो भारताचा संस्कृतीचा प्रसार आणि विस्तार झाला, विकास झाला, त्याचं श्रेय अगस्ती ऋषींना दिलं जातं. आणि तसा विश्वास त्या लोकांमध्ये आजही आहे. रसायनशास्त्राच्या विकासात अगस्ती ऋषींचं मोठं कार्य आहे. अगस्ती संहिता या ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या रसायनांचा आणि रासायनिक क्रियांचा उल्लेख आहे. आता मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती आपण खरंच लक्षात घेण्यासाठी आहे. भारताच्या अनेक प्राचीन ऋषी मुनींनी भौतिक शास्त्रात मोठं योगदान दिलं असं मानलं जातं. असा याबद्दल अनेक प्रकारचा वादविवाद असू शकेल. लोक या सर्वच दाव्यांना स्वीकारतील, मान्य करतील असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. परंतु ज्या प्रकारची आज माहिती उपलब्ध आहे की जी कदाचित 100-50 वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हती, त्या माहितीचा वापर केल्यानंतर अनेक विचारवंतांनी असा एक दावा केला आहे, असं मानलं आहे की यापैकी काही गोष्टींचा निश्चितच प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. विशेषतः ऋग्वेदकालीन आणि त्यानंतरच्या अनेक ग्रंथांमध्ये, बौधायन सूत्रांमध्ये सुद्धा. आणि अशा प्रकारच्या ग्रंथांची रचना करण्यात अगस्ती ऋषींचा क्रम फारच वरचा आहे. विद्युत घट ज्याला आपण बॅटरी म्हणतो त्याची प्रथम निर्मिती अगस्ती ऋषींनी केली होती असं अगस्ती संहितेच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा अनेक लोकांनी प्रयास केलेला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की अगस्ती संहितेमध्ये ज्या प्रकारच्या संस्कृत श्लोकांचं विवरण आहे त्याचा जर अर्थ लावला आणि त्यानुसार जर ते उपकरण तयार करायचा प्रयत्न केला तर ती सहज शक्यता आहे. आणि त्याप्रमाणे अनेक लोकांनी तो प्रयोग करून पाहिलेला आहे. मी त्याचा उल्लेख इथे समोर केलेलाच आहे की एका मातीच्या भांड्यामध्ये तांब्याची एक तुकडा आणि कॉपर सल्फेट जर टाकलं आणि पारा वापरला, झिंक वापरला तर त्याच्यातून विद्युत शक्तीची निर्मिती होऊ शकते. आता अर्थातच अगस्ती संहिता या ग्रंथाची रचना गेल्या 100-200 वर्षात निश्चितच झालेली नाही. जर या ग्रंथात अशा प्रकारचा उल्लेख आहे याचा आपण शास्त्रशुद्ध अभ्यास करू शकलो आणि त्या अभ्यासातून ही गोष्ट सिद्ध करू शकलो तर खचितच भारताच्या प्राचीन वैज्ञान परंपरेला मोठा आधार आणि वैभवाची गोष्ट असणार आहे. पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात अगस्ती ऋषींनी इतरही अनेक प्रकारचं योगदान दिलेलं आहे. विशेषतः आकाशात उडणारे जे बलून्स असतात, फुगे असतात, त्यांचाही उल्लेख त्यांच्या अगस्ती संहितेत आहे असं मानलं जातं. आता एक प्रश्न असा निर्माण होतो की जर समजा भारतीय लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा अनेक गोष्टी त्या काळात केल्या होत्या, या सर्व गोष्टी जर खऱ्या होत्या, या परंपरा जर सत्य होत्या, या ऋषी मुनींना एवढं ज्ञान होतं, तर मग ते आपल्यापर्यंत आज का येऊ शकलं नाही? त्या परंपरेचा आज आपण विकास आणि विस्तार का करू शकलो नाही? ही बाब देखील खचितच विचार करण्यासारखी आहे. त्याची अनेक कारणं सांगितली जातात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे
त्या काळात ज्या प्रकारचा विचारांचा, तर्काचा, तत्वज्ञानाचा विकास झाला, त्याला जे अनुकूल वातावरण होतं की ज्यामुळे नवनिर्मितीला चालना मिळते, कल्पकतेला प्रोत्साहन मिळतं, तसं वातावरण आज सुद्धा आपल्या देशात आता आहे का? त्यानंतर राहिलं का? याचं उत्तर नकारार्थी आहे. याचं उत्तर असं सामान्यपणे दिलं जातं की बरेच वेळा सांस्कृतिक विकास होताना तो एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर थांबतो, तिथे स्थिर होतो आणि नंतर त्याचा हळूहळू उतरणीला लागायला लागतो. कदाचित भारताच्या संदर्भात या कारणामुळे देखील जो विज्ञानाचा प्रारंभीच्या काळात विकास झाला, ऋषीमुनींनी जेवढ्या प्रकारचं चिंतन आणि विचार केला, वेगवेगळे ग्रंथ रचना केली, ते एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर त्यात स्थिरता, त्याच्यामध्ये परिपक्वता किंवा सॅच्युरेशन आलं असेल आणि त्यानंतर त्यांचा विकास झाला असेल, या विधानामध्ये बरीच सत्यता आहे, हे आपण नाकारू शकणार नाही. दुसरंही एक कारण आहे, विद्येचा विकास हा नेहमी चांगल्या विद्यापीठातून, चांगल्या संस्थांमधून होत असतो. अशा प्रकारची विद्यापीठं, अशा प्रकारच्या संस्था भारतात जवळपास 7व्या शतकापर्यंत अत्यंत कार्यक्षमपणे कार्य करत होत्या. नालंदा विद्यापीठात 7व्या शतकात 10,000 विद्यार्थी अभ्यासाला होते, असे अनेक उल्लेख आहेत. चीन, थायलंड, मलेशिया, अफगाणिस्तान, इतर अनेक देशातून लोक तिथे शिकायला येत होते. जसा जसा या विद्यापीठांचा, ज्ञानदानाच्या केंद्रांचा विनाश झाला, त्याच्याबरोबर अर्थातच नवीन ज्ञानाची निर्मिती आपोआपच खुंटली. जिथे विद्यादान आणि विद्या अर्जन या गोष्टींना पवित्र मानलं जात नाही, तिथे या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा या गोष्टींकडे दुय्यम दर्जाच्या गोष्टी म्हणून पाहिलं जातं. या गोष्टींच्या विकासाला चालना आणि प्रोत्साहन दिलं जात नाही, तिथे अर्थातच नवीन संशोधन, विकास आणि विचारांचा विकास होण्याची शक्यता कमीच आहे. तिसरं आणखीन एक कारण सांगितलं जातं, एका विशिष्ट परंपरेने विचार करून माणूस एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच उंच जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे जाण्याकरता त्या विचारांमध्ये विविधता, वेगळेपणा आणि अनेक विविध पैलूंचा समावेश व्हायला पाहिजे. बरेचदा असं होत नाही. प्रत्येक संस्कृती एका साचेबंद पद्धतीनेच पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्याच्या पलीकडचे विचार, त्याच्यापेक्षा वेगळे विचार त्या समाजात, त्या संस्कृतीत रूढ होत नाही, रुजत नाही. भारताच्या संदर्भात ही गोष्ट तर अत्यंत खरी आहे की आपण ज्या प्रकारे, ज्या चौकटीने विचार करायला लागलो आपल्या पूर्वसूर्यांपासून, त्यात वेगळेपणा, नाविन्य, विविधता फारशी आली नाही. चौथी महत्वाची गोष्ट, प्रत्येक नवीन प्रयोगाचं, कल्पनेचं स्वागत करण्याचा मोकळेपणा मनाचा आणि समाजाचा आपण फार अभावाने दाखवला आहे. अगस्तीन सारख्या ऋषींनी जे महान योगदान दिलं, ती परंपरा कायम टिकवून पुढे जायचं असेल तर ज्ञानाला, विज्ञानाला आपण गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे. ज्या अगस्तींनी आपल्याला ज्ञानाची पूजा करा म्हणून सांगितलं, त्यांचा केवळ गुणगौरव करून किंवा आमच्याकडे इतके मोठे विद्वान होऊन गेले असं सांगून आपण काहीही नवीन साध्य करू शकणार नाही. परंतु त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अशाच प्रकारचे प्रयोग, नवीन विचार, नवीन संशोधन आणि अभ्यास करण्याचा प्रयास जर आपल्या युवकांनी केला, आपल्या शिक्षण संस्थांनी केला, तर अगस्तींची परंपरा, तिचं पुनरुज्जीवन भारतात सहज शक्य आहे. भारतात विद्वान नाहीत, विचारवंत नाही असं मानण्याचं काही एक कारण नाही, पण त्या सोबत निर्धार, भारताच्या विकासाची जिद्द आणि इच्छा असणारी एक सुसंघटित परंपरा आणि संघ जर आपल्या सोबत असला तर आपण पुन्हा एकदा त्या वैभवशाली परंपरेला पुनरुज्जीवन करू शकू. भारत जगाचा गुरु होता हे आपण वेदकाळापासून सांगण्याचं गरज नाही, आजही आम्ही गुरु आहोत असं आपण सिद्ध करू शकू असं वाटतं. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. थँक्यू सर. थँक्यू सर. प्लीज. एक्सलंट झालंय. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, पुढच्या शुक्रवारी, मागच्या वेळेला मिस्टर मालू यांनी मला विनंती केली होती की नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपण सांगाल. तर या शैक्षणिक धोरणाचा गेल्या जवळपास 3-4 आठवड्यांपासून मी अभ्यास करत आहे. त्याच्या संदर्भात 4 महत्वाचे पैलू आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाची गरज आपल्याला का भासली, दुसरा मातृभाषेतून शिक्षणाची आवश्यकता, आणि तिसरा नवीन प्रकारच्या शिक्षण पद्धतीची गरज. यापैकी पहिला जो भाग आहे की आपल्यावर इंग्रजांनी जे वैचारिक आक्रमण केलं, मी राजकीय आक्रमणाबद्दल बोलत नाहीये. 200 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इंग्रजांनी केवळ आपल्यावर राज्यच केलं नाही, तर आपल्या विचारांवर, आपल्या विचारशैलीवर राज्य केलं आहे. त्याला आपण वसाहतवाद असं म्हणतो.
तर तो दूर करण्याकरता आणि त्याचे काय दुष्परिणाम झाले हे आपण जर समजून घेतलं, प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी बाब आहे, तर आपल्याला नवीन शिक्षण पद्धतीची आणि नवीन शिक्षणाच्या विचारांची गरज खचितच जाणवेल. पुढच्या शुक्रवारी वसाहतवाद आणि शिक्षण या विषयावर मी बोलणार आहे. सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे. कृपा करून आपण सहकार्य द्या आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा एवढी विनंती. धन्यवाद. नक्की सर. नक्की नक्की सर. मराठी बोलू. थँक्यू सर. मराठी पण मला बोलू. वसाहतवाद. सर खूप छान झालं. जय श्रीराम.